जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील कैलासवासी हनुमंत बोरसे यांचे नातू व शिवाजी बोरसे यांचे सुपुत्र ॲडव्होकेट सचिन बोरसे यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून PSI होण्याचा बहुमान मिळवला आहे। सचिन बोरसे यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घ्यायचे होते, परंतु काही अडचणी असल्यामुळे ते विधी शिक्षणाकडे वळले आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी 2 वर्षे ॲडव्होकेट सोनवणे यांच्याकडे प्रॅक्टिस केली आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला। आज ते PSI परीक्षा उत्तीर्ण झाले असून समाजसेवेचा वारसा घरातूनच असल्याने त्यांनी या पदाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे। मुळात मला आधीपासून म्हणजे समाजाबद्दल किंवा समाजामध्ये किंवा गावामध्ये मला एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे समाजाबद्दल वेगळीच आस्था होती आणि समाजामध्येच राहून आपण असं काहीतरी केलं पाहिजे असा माझा उद्देश होता। आणि मग त्याच्यासाठी आपल्याला कुठला जॉब करता येईल की ज्याच्यातून आपण समाजाची मदत करू शकतो किंवा समाजाची एक प्रकारे समाजसेवा करू शकतो, ती पण आपल्याला प्रशासकीय सेवेमध्ये राहून किंवा नोकरीमध्ये राहून असा एक उद्देश होता माझा। आणि त्या उद्देशाने मग मला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची आवड पण लागली आणि मी त्याच्याकडे वळालो। आणि त्यातल्या त्यात पोलीस प्रशासनामध्ये काम करण्याची आवड मला आधीपासून होती की मला एक म्हणजे आपल्याला वाटतं की आपण कुठल्या गोष्टीमध्ये काय चांगलं करू शकतो आणि ते मला आतून वाटत होतं की मी पोलीस प्रशासनामध्ये जाऊन माझं चांगलं आउटपुट देऊ शकतो। त्यामुळे मग मी पोलीस प्रशासनाची निवड केली। तुम्ही आधी लॉ पण केलेला होता? हो, मुळात मी 2012 साली BA इंग्लिश केलं ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठामधून आणि त्यानंतर बेसिकली मी स्पर्धा परीक्षांकडे वळालो। पण मग नेहमी माझं असं धोरण राहिलं आहे की आपल्याकडे एक बॅकअप प्लॅन असावा, म्हणून मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपण असं कुठलं शिक्षण घेऊ शकतो की जे आपल्याला अधिकारी झाल्यानंतरही कामामध्ये येईल आणि ज्याचा वापर मला अभ्यासामध्ये होईल। आणि मग मी त्यासाठी कायद्याची फील्ड निवडली आणि मग मी LLBला ॲडमिशन घेतलं आणि ते कॉलेज करत असताना स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास मी करतच होतो। ही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला चांगला आणि अधिकचे मार्गदर्शन कोणाकोणाचे लाभलं? मार्गदर्शनाचा जर विचार केला तर माझ्याचसोबत अभ्यास करणारे माझे 2 मोठे भाऊ होते की जे आज पोलीस प्रशासनामध्येच PSI पदावर कार्यरत आहेत, त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं। आणि त्यानंतर मी जे पुस्तकं वाचत गेलो, स्वतः स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज होत्या की जे वाचल्यानंतर ज्यांचा अभ्यास केल्यानंतर मला अजून प्रेरणा भेटत गेली, एक प्रकारे मार्गदर्शन भेटत गेलं आणि मग मला अभ्यासामध्ये अजून जास्त इंटरेस्ट होत गेला। हे सर्व करत असताना तुम्ही परिस्थितीवर जे तुम्ही मात केलेली आहे, तर परिस्थितीचे असे काही क्षण आहेत का जे प्रेरणादायी क्षण आहेत का, असे काही सांगण्यासारखे? प्रेरणादायी क्षण किंवा एखाद्या गोष्टीमधून शिकण्यासारखं किंवा परिस्थितीमुळे मला हे करावं लागलं याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर वडील माझे साखर कारखान्यामध्ये जॉबला होते आणि 2005-06 साली साखर कारखाना बंद पडला आणि त्याच वेळेस मी 12वीतही होतो। तर त्यावेळेस मला ॲक्च्युली मेडिकल फील्डकडे जायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं, परंतु ती गोष्ट मी त्यावेळेस करू शकलो नाही। लॅक ऑफ गायडन्स पण त्याच्यामध्ये एक आहे आणि थोडंफार परिस्थिती, तर त्यामुळं तेव्हा मला थोडं अडचण आली, परंतु मी त्याच्यातून बाहेर पडलो आणि पुढे शिक्षण केलं। त्याच्यामध्ये प्रेरणा म्हणजे एक की आमच्या घरामध्ये जे माझे आजोबा होते, कैलासवासी हनुमंत शंकर पाटील, जुने भामपूर आमचं गाव आहे, तर माझ्या बाबांकडूनही नेहमी आम्ही एक जिद्द शिकलो होतो, कारण त्यांनी गावाच्या राजकारणामध्ये खूप चांगलं नाव कमवलेलं होतं। तसेच तालुक्यामध्ये त्यांचं नाव होतं, म्हणजे आम्ही कुठल्याही तालुक्याच्या कुठल्याही खेड्यात मी गेलो तर त्या ठिकाणी मला बाबांचं नाव सांगितलं तर असं कुठलीही व्यक्ती नाही की जी ओळखत नाही। तर त्यांचा पण स्वभाव असा एक जिद्दी आणि एक समाजामध्ये काहीतरी करण्याचा होता, तर ती गोष्टही नेहमी मला त्यांचा बरेच वर्ष सहवास लाभला। 2011मध्ये ते गेले, परंतु तोपर्यंत मला चांगली मॅच्युरिटी आली होती, मी बरेच दिवस त्यांच्यावर घालवले। तर त्यातूनही मला म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी अशी होती की त्यांच्याकडूनही मी खूप काही शिकलो होतो, तर तेही मला आयुष्यात बऱ्याच वेळेस कामात पडतं।